झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी मृदुला जोशी पुरंदरे. आषाढस्य प्रथम दिवसे या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. आज आहे आषाढ महिन्याचा पहिला दिवस. आषाढस्य प्रथम दिवसे म्हटलं की आपल्याला आठवण येते ती महाकवी कालिदासाची. आषाढस्य प्रथम दिवसे ही आहे अजरामर अशा कालिदासाच्या मेघदूतम मधील एक काव्यपंक्ती. त्यामुळे आषाढाचा पहिला दिवस महाकवी कालिदास दिवस म्हणूनही साजरा केला जातो. कालिदास काय नव्हता, त्याच्या साहित्याचं दर्शन घेतलं तर आपल्याला जाणवतं की कालिदास कवी तर होताच, पण तो चित्रकारही होता, एक वैज्ञानिकही होता, एक समाजशास्त्रज्ञही होता. एवढंच नव्हे तर एक मानसशास्त्रज्ञही होता. आषाढ महिन्याचं स्वागत करताना आपण कालिदासाच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा वेधही घेऊया. पाहूया विशेष कार्यक्रम आषाढस्य प्रथम दिवसे. कालिदास म्हणजे होता रससिद्ध कवीश्वर. कालिदासानं संस्कृत भाषेत अलौकिक अशी साहित्य रत्न निर्माण केली. मेघदूतम, ऋतुसंहारम, अभिज्ञान शाकुंतलम, रघुवंशम, कुमारसंभवम, मालविकाग्निमित्रम, विक्रमोर्वशीयम अशा सरस कलाकृती त्यांच्या प्रतिभेनं आपल्याला दिल्या. जगातलं सौंदर्य, निसर्ग, समाज, इतिहास, भूगोल, आध्यात्मिकता या सगळ्यांचा वेध घेणारी प्रतिभा कालिदासाला लाभली होती. असं असलं तरी कालिदास म्हणजे इतिहासातलं एक न उलगडलेलं कोडं ठरलंय. कालिदास कोण होता, त्याचा नेमका काळ कुठला, त्याबद्दल जाणकारांमध्येही संभ्रम आहे. कालिदासाबद्दल चर्चा करण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाऊया तेव्हा नागपूरला. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक डॉक्टर पंकज चहंदे यांच्याकडून आपण कालिदासाबद्दल, त्याच्या साहित्याबद्दल अधिक जाणून घेऊया. डॉक्टर चांदे, महान प्रतिभावंत कालिदास नेमका कोण होता, त्याचा काळ कुठला आणि याबद्दल काय सांगता येईल? महाकवी कालिदासाबद्दल निश्चित अशी माहिती त्यांच्याकडून कुठलीच उपलब्ध नाहीये. जगातला हा सर्वश्रेष्ठ असा कवी आहे, परंतु या कवीविषयी तो कुठल्या प्रांतातला, कुठल्या काळातला याविषयी निश्चित अशी माहिती उपलब्ध नाहीये. परंतु म्हणूनच त्याच्या स्मरणार्थ जो दिवस निवडला आहे तो आहे आषाढाचा पहिला दिवस. याचं कारण असं आहे की मेघदूतामध्ये दुसऱ्या श्लोकात ही तिथी आलेली आहे की आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाशिष्ट सानुम वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम तदर्श. आणि त्यामुळे आषाढाचा पहिला दिवस हा कालिदास दिवस म्हणून मान्य केला आहे सर्वांनी. तुम्ही जे विचारलं की याविषयी माहिती काय उपलब्ध आहे, तर दोन मतं आहेत कालिदासाच्या काळाबद्दल. एक मत असं म्हणतं जे प्राचीन काळचं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तो शुंग घराण्यातल्या अग्निमित्र राजा जो होता, अग्निमित्र शुंग, त्या काळातला म्हणजे इसवी सनापूर्वी पहिल्या शतकातला. याचं कारण असं आहे की त्यांनी मालविकाग्निमित्रमध्ये शेवटच्या श्लोकामध्ये म्हटलंय की गोप्तरी नाग्निमित्रे, म्हणजे अग्निमित्र हा आमचा रक्षणकर्ता आहे आणि अग्निमित्राचा जो काळ तोच कालिदासाचा काळ म्हणून इसवी सन पूर्व पहिलं शतक असा विद्वानांनी मान्य केला आहे. परंतु मिराशींनी जे संशोधन केलेलं आहे त्यानुसार चौथ्या शतकाचा शेवट आणि पाचव्या शतकाची सुरुवात असा हा 35 वर्षाचा जो काळ आहे तो समुद्रगुप्त द्वितीयाचा होता, गुप्त घराण्याच्या, आणि त्या काळात कालिदास झाला असावा असं त्यांचं म्हणणं आहे. झाला होता असं त्यांचं म्हणणं आहे. सुरुवात असं त्यांनी मांडलेलं आहे आणि ते जवळपास सर्वमान्य झालं आहे. खरंय. आणि कालिदास म्हटलं की आठवते ती आषाढस्य प्रथम दिवस ही ओळ. आज आषाढाचा पहिला दिवस आहे. आषाढ महिना सृष्टी मोहरून जाते आणि आपल्याला होतं ते निसर्गाचं मनोहारी दर्शन. प्रश्न विचारते, डॉक्टर चांदे, काय सांगता येईल कालिदास आणि आषाढस्य प्रथम दिवसे या संबंधाबद्दल?
आषाढ प्रथम दिवस आहे हा त्यावेळेस त्यांनी एक प्रसंग सांगितला की तो याच्यावर गेला होता जेव्हा रामगिरी पर्वतावर, तेव्हा आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याला मेघ दिसला आणि मेघ दिसल्यावर त्याला कल्पना सुचली की या मेघांकडनंच आपल्या पत्नीला निरोप का पाठवू नये, कारण तो विरही असा यक्ष होता आणि विरही यक्षाला पत्नीकडे निरोप पाठवणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून त्यांनी त्या मेघाच्या माध्यमातून जे केलं तेव्हा एक अनुषंगाने तो आलेला आहे की आषाढाचा पहिला दिवस, कारण साधारणतः पावसाळ्याची सुरुवात आषाढ महिन्यात होत असते आणि योगायोगाने पहिल्या दिवशी तो तिथे उपस्थित असताना त्याला तो मेघ दिसला, एवढंच याचं महत्त्व आहे. पण राहता राहिला प्रश्न मेघदूताच्या महत्त्वाचा. तर मेघदूत हे एक खंडकाव्य आहे, 100 श्लोकाचं 110 श्लोकांचं असं हे काव्य आहे. पण याच्यात काय नाही, सगळं अतिशय उत्कृष्ट असं वर्णन भूभागाचं केलेलं आहे, निसर्गाचं अतिशय उत्कृष्ट असं वर्णन केलेलं आहे, मानवी स्वभावाचं अतिशय उत्कृष्ट वर्णन आहे. मेघ हा निर्जीव असून सुद्धा त्याला पुरुष कल्पिलेला आहे आणि पुरुष सुलभ असं वर्णन त्याला त्याचं केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी मेघाला आपल्या अलकानगरीला पत्नीच्या पर्यंत पाठवलेलं, त्या अलकानगरीचं सुद्धा अतिशय सुंदर, जी की कुबेराची राजधानी आहे, तिचं ते सुंदर वर्णन या महाकाव्यात, या खंडकाव्यात आलेलं आहे. खरंय, खूप सुंदर. डॉक्टर पंकज चांदे, आपण खूप महत्वपूर्ण अशी माहिती दिली. कालिदास कसा दिसत होता याबद्दल कुठलाही पुरावा उपलब्ध नाही, त्यामुळे अनेकांनी कालिदास त्यांच्या प्रतिभेनं साकारला. कालिदासाचं हे चित्र आता आपण पाहतो आहोत ते आहे इंदूरच्या देवकृष्ण जटाशंकर जोशी उर्फ DJ जोशी यांच्या प्रतिभेतून साकारलेलं. बघू शकता, अत्यंत सुंदर असं हे मनोहारी चित्र. कालिदासाच्या व्यक्तिमत्वाचं वलय, त्याची प्रतिभावंत प्रज्ञा, त्याचं निसर्ग प्रेम, सहृदय कोमलता, त्याचा राजदरबारी असलेला वावर, त्याची आध्यात्मिकता, असं सगळं काही या चित्रांमधून जाणवतं. भारतीय आणि पाश्चिमात्य कला शैलींचा सुरेख संगम या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अत्यंत मनोहारी असं हे चित्र. महाकवी कालिदासाची मोहिनी सतत वाढतच आहे. कालिदास म्हणजे होता एक प्रेरणेचा स्रोत. कालिदासापासून प्रेरित होतं कुणी साहित्यकृती निर्माण केला, कुणी शिल्प कोरली, तर कुणी कुंचल्यातून नवविश्व उभं केलं. आज आपण भेटणार आहोत अशाच एका कलावंताला, ज्यानं कालिदासाचं प्रतिभाविश्व आपल्या सर्जनशीलतेनं कुंचल्याद्वारे साकारलं. आणि या कलावंताचं नाव आहे विख्यात चित्रकार वासुदेव कामत. आमचे प्रतिनिधी प्रकाश दांडगे यांनी कामत यांच्याशी संवाद साधला. कालिदास हा एक महान कलावंत होता, यात काही शंकाच नाही. त्याचं साहित्य, त्याचा कलावंत असण्याची साक्ष देण्याचं पुरेसं आहे. पण त्यानं नुसतं आपण कलावंत असून त्याचं कार्य संपलेलं नाही, तर त्यांनी इतर कलावंतांनाही प्रेरणा दिलेली आहे. आज आपल्यासोबत आहेत विख्यात चित्रकार वासुदेव कामत. कामत यांना कालिदासाने कशी प्रेरणा दिली ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. कामतजी, तुमचं स्वागत. नमस्कार. कालिदासापासून इन्स्पायर होऊन तुम्ही एक चित्रांची मालिका केली, ते काय आहे ती नेमकी चित्रांची मालिका? ज्या साहित्याला आज जगामध्ये सर्वोच्च स्थान दिलं जातं, तर त्यातल्या ज्या 7 कलाकृती आहेत त्याच्या 7 कलाकृतीमध्ये 3 नाटकं आहेत, 4 त्याचे काव्य आहेत. त्यातलं मेघदूत एक काव्य आणि शाकुंतल हे नाटक, हे 2 विषय मी निवडले. मेघदूताची सुरुवातच मुळे आषाढस्य प्रथम दिवस आहे म्हणून तो वर्णन करतो. आणि त्या सुरुवातीला कोणीतरी एक यक्ष, आणि तो यक्ष त्याला शिक्षा केलेली आहे त्याच्या मालकाने. आणि शिक्षा अशी केली की तो आपल्या घरापासून, आपल्या पत्नीपासून फार लांब आहे. आणि पावसाळ्याचे दिवस आल्यानंतर त्याला पत्नीची आठवण येते. त्याचे 2 भाग आहेत मेघदूताचे, की पूर्वमेघ आणि उत्तरमेघ. निसर्गाचा त्याला इतका उत्तम अभ्यास आहे की तो निसर्गाचं वर्णन करताना मानवी स्वभावाची उपमा देतो. आणि मानवी स्वभावाचं वर्णन करत असताना तो निसर्गाचं वर्णन करत असतो आणि निसर्गाची उपमा देतो. म्हणून उपमा कालिदास असं म्हटलं जातं. तर हे जे वर्णन म्हणजे संपूर्ण, म्हणजे तो मेघाला बोलवतो, नंतर त्याच्याशी मैत्री करतो आणि त्याचा जाण्याचा मार्ग तो सांगतोय. हे ते मार्ग सांगत असलेले त्यातली जे काही जागा आहेत त्या वर्णन केलेल्या कालिदासाने, त्याच्यावर आधारित जवळ एकंदरीत मी 12 चित्र केली मी केवळ मेघदूतावरती. हे चर्मणवती नदीचं आहे, म्हणजे याला आपण ज्या चंबईची नदी म्हणतो. आणि ही नदी त्या मेघाला कशी दिसेल असं तो सांगतोय. खूप वेळा ते कालिदासाचं सगळं संपूर्ण साहित्य वाचत असताना वाटतं की खरोखर कालिदास हा नुसताच कवी होता का, तो चित्रकार पण आहे की काय असं वाटावं. इतकं सुंदर तो वर्णन निसर्गाचं करत असतो. कालिदास हा स्वतः शिवभक्त होता आणि तो शिवभक्त असल्यामुळे जे महाकाल
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे किंवा कैलास मंदिर आहे, ह्या ठिकाणी तो मेघाला प्रत्यक्ष जायला सांगतोय. म्हणजे एक प्रकारे कालिदास या काव्यामधून आपली शिवभक्ती सुद्धा प्रकट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आणि किती सुंदर वर्णन आहे बघा, की ज्यावेळी तो कैलास पर्वताकडे जायला सांगतो, तर त्या कैलास पर्वताकडे जात असताना तो असं सांगतो की शंकर आपल्या पार्वतीचा हात धरून तिला कैलास पर्वतावर घेऊन जात असताना तुझ्यामधलं पाणी गोठवून त्याच्या तू पायऱ्या बन. सर्व चित्रांमध्ये वास्तवता आणि अलंकरण या दोन्ही गोष्टी ठेवल्यात, कारण ही सगळी काव्य आहेत. त्यामुळे वास्तव आणि काव्य आणि त्याच्यामध्ये जी लय आहे, ह्या दोन्हींचा संगम कसा करता येईल याचा मी प्रयत्न या संपूर्ण सिरीजमध्ये केला. खरं हा चित्रांचा प्रवास बघताना आपणही अत्यंत भावमय झाला असाल. मात्र इथे एक वेळ आहे ब्रेकची. पण ब्रेक नंतर आपण बघूयात कालिदासाच्या शाकुंतलनं प्रतिभावंत चित्रकार वासुदेव कामत यांना कशी प्रेरणा दिली आहे ते. तेव्हा पाहत रहा आषाढस्य प्रथम दिवसे. झी 24 तास एक पाऊल पुढे.